नमस्कार विद्यार्थी मित्रो, टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आगामी होणाऱ्या तलाठी भरती असेल, त्याचसोबत इतर ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा असतील, ज्यामध्ये मुद्रांक असेल, टी-ई-टी असेल, नगर परिषद असेल, त्याचसोबत एम-आय-डी-सी, डी-एम-ई-आर असेल व इतर सरळ सेवेच्या परीक्षा असतील, ज्या आगामी काळामध्ये होणार आहे आणि आपण सर्वजण त्या परीक्षेचा अभ्यास करतायत, ज्यामध्ये इतर आपले सर्व विषय तुम्ही अभ्यासतात, की ज्याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमापन असेल, मराठी, इंग्रजी असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर सामान्य ज्ञान, की आजच्या लेक्चर्समध्ये आपण त्याचाच जो भाग आहे, सामान्य ज्ञान ह्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. जो टी-सी-एस पॅटर्ननुसार ह्या विविध परीक्षा होत असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला या सर्व महत्त्वाच्या परीक्षेचा अभ्यास इथे करायचा असतो, की ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नाचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला विविध विषयांचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा असतो. सामान्य ज्ञान आजच्या लेक्चर्समध्ये सामान्य ज्ञान या विषयाच्या बाबतीत आपल्याला जे काही क्वेश्चन अभ्यासायचे आहेत, त्यातील आजचा जो टॉपिक असेल मुख्य आपला, तो आहे प्रसिद्ध ठिकाणे व शहरांचा अभ्यास असेल. ओके, प्रसिद्ध ठिकाणे व शहरं असतील. आता ही प्रसिद्ध ठिकाणे आपल्याला भारतातली असू शकतात, महाराष्ट्रातली, जगातली असू शकतात आणि विविध ठिकाणांचा अभ्यास करताना आपल्याला त्या ठिकाणाला काही ना काही ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असेल, पर्यावरणीय असेल, प्राकृतिक असेल, पर्यटन, असं काही ना काही दर्जा त्या ठिकाणी मिळालेला असतो आणि त्याच्यावरतीच आपल्याला परीक्षेमध्ये बरेच क्वेश्चन त्या ठिकाणी विचारली जातात आणि म्हणून आपल्याला सिंगल लाईन असेल किंवा मॅच द पेअरमध्ये तो क्वेश्चन असेल. ठीक आहे, सो प्रसिद्ध ठिकाणे व शहरांच्या बाबतीतला असेल. आता याच्यातलाच आपण बघूयात पहिला क्वेश्चन. सुवर्ण मंदिर भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे असा क्वेश्चन विचारलाय. पर्याय दिलीत बघा. ए अमृतसर पंजाब, बी कोलकाता पश्चिम बंगाल, सी दिलंय भोपाळ मध्य प्रदेश आणि डी दिलंय वाराणसी उत्तर प्रदेश. सो ही पर्याय दिलीत, ह्याच्यातनं आपल्याला ABCD मधनं या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे सुवर्ण मंदिर, अमृतसर पंजाब. गोल्डन टेम्पल देखील आपण बोलतो, जे अमृतसर पंजाब ह्या राज्यामध्ये आहे. आणि जसं की अमृतसर पंजाब राज्य आपण जर बघितलं तर जे जिथे गोल्डन एक धार्मिक स्थळ आहे, याचीच प्रतिकृती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नांदेड, गुरु गोविंद सिंग, जसं हुजूर साहेब नांदेड, एक पवित्र धार्मिक स्थळ म्हणून आहेत. हजारो भाविक त्या ठिकाणी येत असतात, विविध राज्यातून असतील. सो म्हणून अशा भारतातील विविध ठिकाणांचं महत्त्व एक धार्मिक स्थळ म्हणून त्या ठिकाणी बघितलं जाते. सुवर्ण मंदिर भारतातील अमृतसर या पंजाब राज्यामध्ये आहे. दुसरा प्रश्न अभ्यासूयात. हवामहल हे पर्यटन स्थळ कोठे आहे? हवामहल हे पर्यटन स्थळ कोठे आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेला. हवामहल हे जर पर्यटन स्थळ बघितलं, ऑप्शन ए दिलाय भोपाळ मध्य प्रदेश, बी कोलकाता पश्चिम बंगाल, सी जयपूर राजस्थान, डी दिलंय चेन्नई तामिळनाडू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, जयपूर राजस्थान. जयपूर राजस्थानमध्ये हवा महल हे स्थान आहे, हवामहल, की जिथे जयपूरला आपण त्या ठिकाणी ॲज अ पिंक सिटी म्हणून देखील ओळखतो. पिंक सिटी म्हणून जयपूरचा आपण उल्लेख करतो, पिंक सिटीचा जयपूरच्या बाबतीत. आणि जयपूर ह्या स्थानी हवामहल तर आहेच आहे, परंतु तिथे अल्बर्ट म्युझियम असेल, की जिथे तिथल्या राजांच्या ज्या काही वस्तू असतील, लाल चिकलती असेल, ज्या युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या साधन सामग्री असेल, सो पुरातन विभागाकडनं ते जतन केले गेले. अल्बर्ट म्युझियम असेल, त्यानंतर जंतर मंतर असेल, असे विविध ठिकाणं आपल्याला जयपूर या पिंक सिटी स्थानी बघायला मिळतं. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जयपूर राजस्थान. पुढचा प्रश्न बघूया. लाल किल्ला भारतातील कोणत्या शहरात आहे? ए दिल्ली, बी चेन्नई, सी हैदराबाद, डी पुणे. सो याचं योग्य उत्तर आहे ए दिल्ली. ओके, तर दिल्ली येथे हा लाल किल्ला तयार केला गेलाय, तो शहाजहान यांनी बांधलाय. आणि जसं की 15 ऑगस्टला, एव्हरी 15 ऑगस्ट पंतप्रधानांचं भाषण आपल्याला लाल किल्ल्यावरून ऐकायला मिळतं. सो म्हणून लाल किल्ला एक ऐतिहासिक जी वास्तू आपल्याकडची असे एक जी काही ठिकाणं असतील भारतातली प्रसिद्ध, ही पर्यटन स्थळ म्हणून देखील काही ओळखली जातात. आता रुपीज 500, 500 रुपयाच्या नोटेवरती जे काही येते, 500 रुपयाच्या नोटेवरती लाल किल्ल्याची इमेज आपल्याला बघायला मिळते. सो असं त्याचं एक महत्त्व आहे.
हे स्थान आहे दिल्लीमध्ये. नेक्स्ट पुढचा प्रश्न, सूर्यमंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ए दिलंय मदुराई, बी दिल्ली, सी मुंबई, डी दिलंय कोणार्क. सूर्यमंदिर हे डी कोणार्क या ठिकाणी आहे. कोणार्क हे ठिकाण आपल्या भारतामध्ये आहे, ओडिसा राज्यातले. सो प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे कोणार्क मंदिर. मग दक्षिण भारतामध्ये विविध आपल्याला ठिकाण आहेत, धार्मिक ऐतिहासिक असेल, पर्यटन स्थळं असतील, किंवा दक्षिणेकडे असणारा किनारपट्टीचा भाग किंवा पूर्वेकडच्या भागात असतील. सो ओडिसा राज्य, आता ओडिसा राज्य या राज्याला किनारपट्टी देखील लाभलेली आहे. सो आपल्याला याचं उत्तर आहे कोणार्क. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, गोल घुमट कोणत्या शहरात आहे असा प्रश्न विचारलाय. ए विजापूर, बी दिल्ली, सी इंदोर, डी पणजी. याचं योग्य उत्तर आहे विजापूर. सो दक्षिण भारतातलं स्थान आहे विजापूर, आणि जिथे आपल्याला हे गोल घुमट एक प्रसिद्ध असं एक ठिकाण आहे, प्रसिद्ध असं विजापूर मधलं ठिकाण असेल गोल घुमट. म्हणून विद्यार्थी मित्र, परीक्षेमध्ये आपल्याला आपल्या भारतातील प्रसिद्ध ठिकाणांच्या विषयीची माहिती आपल्याला विचारली जात असते, आणि त्याचा अभ्यास करत असताना आपण हे देखील PYQ चा देखील आधार घ्यायला पाहिजे, की ज्याच्यावरनं आपल्याला कळतं तरी की कोणत्या कशा ठिकाणांच्या वरनं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारली जात आहे. आता म्हणूनच आपण आगामी होणाऱ्या तलाठी भरती असेल, सरळ सेवेच्या इतर महत्वाच्या भरती असतील की ज्याच्यामध्ये मुद्रांक असेल, TET, नगर परिषद असेल, MIDC, DMER असेल, तलाठी भरती असेल. सो ह्या परीक्षांसाठी आपण लवकरच एक लाईव्ह बॅच त्या ठिकाणी स्टार्ट करतो आहोत, आणि ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता ह्या विषयाचं लेक्चर दुपारी 3 ते 4च्या दरम्यान होईल. सामान्य ज्ञान सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान होईल. मराठी विषयाचं सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान लेक्चर्स होतील. इंग्रजी व्याकरणाचं रात्री 8 ते 9च्या दरम्यान लेक्चर्स असतील. त्याचबरोबर अंकगणित रात्री 9 ते 10 या वेळामध्ये या विषयाची तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या द्वारे आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. आणि म्हणून आपल्याला आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी बॅच विषय असेल, इतर जाहिराती विषय असेल, तर सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि इतर अजून माहिती जाणून घेण्यासाठी टेलिग्राम चॅनलला आपण व्हिजिट देखील करा. नेक्स्ट बघूयात पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. साबरमती आश्रम कोणत्या शहरात आहे असा क्वेश्चन विचारला गेलाय. ए चेन्नई, बी अहमदाबाद, सी बंगलोर, डी दिलंय पुणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी अहमदाबाद. आता हे गुजरात राज्यातलं शहर आहे. अहमदाबाद हे शहर कुठे? गुजरात राज्यामध्ये. तर गुजरात राज्यातील एक प्रसिद्ध एक शहर साबरमती नदी काठावर बसलेलं हे शहर आहे. साबरमती जसं आश्रम पण आहे, एक प्रसिद्ध शहर. तर ह्या नदीचा, साबरमती जी नदी वाहून येते ती राजस्थान अरवली पर्वतातनं मग पुढे गुजरातमध्ये येते, आणि त्याच्यावरती अहमदाबाद हे शहर बसलेलं आहे. हे एक लक्षात घ्यायचे. म्हणून साबरमती आश्रम कोणत्या शहरात आहे असा क्वेश्चन विचारलाय. गुजरात मधलं अहमदाबाद. पुढचा प्रश्न बघूयात. स्वामी विवेकानंद यांचं स्मारक कोठे आहे असा क्वेश्चन विचारलाय. पर्याय बघा. ए हैदराबाद, बी जोधपूर, सी कन्याकुमारी, आणि डी दिलंय कोची. याचं योग्य उत्तर आहे सी कन्याकुमारी. हे स्थान आहे तामिळनाडू राज्यामध्ये. कुठे? हे तामिळनाडू राज्यात, जे आपल्या भारताच्या, जसं की शिकागो परिषद स्वामी विवेकानंद यांनी गाजवली होती. जसं की त्यांचं एक युवकांना ते प्रेरित, आणि प्रत्येक क्षेत्रासाठी असे आपल्या भारतातली थोर महापुरुष होऊन गेली, त्यातले स्वामी विवेकानंद असतील. कन्याकुमारी तामिळनाडू हे स्थान असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात त्या ठिकाणी. बुलंद दरवाजा भारतातील कोणत्या शहरात आहे असा क्वेश्चन विचारलाय आपल्याला. बुलंद दरवाजा. ऑप्शन ए बघा, दिल्ली दिलंय, बी फतेपूर सिक्री दिलंय, सी अमृतसर दिलंय, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी डी देखील दिले आपल्याला, पाटणा असेल. ओके, असे विविध क्वेश्चन आपल्याला विचारलं गेलं. सो म्हणून त्या ठिकाणी एकूण आपल्याला अशी जी काही प्रश्न विचारले गेले त्यातलं हा एक क्वेश्चन असेल. ऑप्शन मधनं याचं उत्तर आहे बी फतेपूर सिक्री. बुलंद दरवाजा हे भारतातल्या कोणत्या शहरामध्ये आहेत? फतेपूर सिक्री. आपण हे लक्षात ठेवायचे. सो याच्यानुसार आपल्याला
परीक्षेमध्ये अशा भारतातल्या विविध ठिकाणांच्या विषयीचे प्रश्नही येत असतात. पुढे जाऊयात. हावडा ब्रिज कोणत्या शहरात आहे असा एक क्वेश्चन विचारलाय. आता आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध अशी वेगवेगळ्या नद्यांच्या वरती ब्रिज तयार केली गेली, ज्यामध्ये मग आपल्या भारतातल्या विविध राज्यातल्या नद्या असतील. तर इथे हावडा ब्रिज कोणत्या शहरात आहे? ए मुंबई, बी चेन्नई, सी दिब्रुगड, डी दिलंय कोलकाता. याचं योग्य उत्तर आहे डी कोलकाता. कोलकाता हे ठिकाण कुठे आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये, पश्चिम बंगालमध्ये असणारं हे महत्वाचं स्थान आहे आणि प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळातलं हे एक फेमस प्रसिद्ध असं स्थान आहे हावडा ब्रिज, कोलकाता, वेस्ट बेंगॉल. नेक्स्ट क्वेश्चन. बीबी का मकबरा हे कोणत्या शहरात आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेला. बीबी का मकबरा. आता पर्याय जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये पहिलं दिले आपल्याला छत्रपती संभाजीनगर, बी हैदराबाद, सी आग्रा, डी यापैकी नाही असं एक दिलंय. सो म्हणून ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ए छत्रपती संभाजी नगर. हे आपल्या भारतातलं एक महत्वाचं ठिकाण आहे की जिथे बीबी का मकबरा. म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याची जी पर्यटन राजधानी आपण बोलतो ते देखील स्थान छत्रपती संभाजी नगरच आहे. विविध पर्यटन स्थळं त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितली जातात. नेक्स्ट. हा, जसे की तलाठी भरती 2025, ज्या इतर सरळ सेवेच्या ज्या परीक्षा होणार आहेत ज्यामध्ये तलाठी असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी मुद्रांक विभाग असेल, टीईटी असेल, त्याचसोबत असेल नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल, अशा विविध परीक्षेसाठी आपल्याला विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये मग GS-GK असेल, मराठी इंग्रजी असेल, अंकगणित बुद्धिमापन असेल. तर टिक्कर मराठी सरळ सेवा या प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला आगामी होणाऱ्या भरतीसाठी लाईव्ह बॅचेस त्या ठिकाणी स्टार्ट होत आहेत लवकरच. त्यामध्ये बुद्धिमत्ता विषयाचं लेक्चर असेल दुपारी 3 ते 4, सामान्य ज्ञान सायंकाळी 4 ते 5 या दरम्यान लेक्चर्स असेल. मराठी व्याकरण सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान असेल. इंग्रजी व्याकरण रात्री 8 ते 9च्या दरम्यान असेल लेक्चर्स आणि अंकगणिताचं लेक्चर रात्री 9 ते 10च्या दरम्यान असेल. म्हणून विद्यार्थी मित्र, आपल्याला ह्या सर्व विषयाचा अभ्यास करण्यासाठी आणि ह्या बॅचचा आपल्याला फायदा घेण्यासाठी आपण सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला इतर माहिती देखील परीक्षेविषयी तिथून देखील त्या माध्यमातून देखील आपल्याला मिळेल. सो एक छान अभ्यास तुम्ही सर्वांनी करायचा आहे, स्टार्ट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा टॉपिक असेल जे आपले अतिसंभाव्य प्रश्न. प्रसिद्ध ठिकाणे असतील व त्यांची टोपण नाव, याच्यावरती देखील आपल्याला सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये बरेच क्वेश्चन त्या ठिकाणी विचारली गेलेली आहेत, विचारली जाऊ शकतात. बघूया त्यातला क्वेश्चन आहे, आसामचं अश्रू कोणत्या नदीस म्हटलं जातं? पर्याय बघा. ए गंगा, बी ब्रह्मपुत्रा, सी महानदी, डी दिलंय यमुना दिलंय. ही 4 पर्याय दिली. आसामचं अश्रू पहिले राज्य लक्षात घ्यायचंय. तर त्या ठिकाणी त्या राज्यातनं ब्रह्मपुत्रा नदी वाहते, म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा हे योग्य उत्तर. ब्रह्मपुत्रा नदी ही आसाम राज्यातून वाहते. पहिले तर अरुणाचल प्रदेशामध्ये येते तिबेटमधनं. मग तिबेटमधनं अरुणाचलमध्ये आल्यावरती तिथून ती आसाममध्ये येते आणि म्हणून ब्रह्मकुंडातनं उगम झाल्याचा निर्वाळा दिला जातो, सांगितलं जातं आणि त्यामुळेच आसाममध्ये आसामचे अश्रू म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीला विशेष करून ओळखलं जातं, की जिथे जगातलं सर्वात मोठं एक बेट पण त्या नदीपात्रातलं आहे. नदीपात्रातलं सर्वात मोठं जगातलं बेट माजुली बेट जे इथंच आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. अरबी समुद्राची राणी कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए कोचीन, बी मुंबई, सी जयपूर, डी दिलंय चेन्नई दिलंय. ओके, 4 ऑप्शन. अरबी समुद्राची राणी विचार. याचं योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी ए कोचीन. कोची किंवा आपण कोचीन असं बोलतो. हे ठिकाण केरळ या राज्यामध्ये. ओके, केरळ राज्य. सोन आपल्या भारताला जो समुद्र किनारा लाभलेला आहे की 9 राज्य आणि इतर काही केंद्रशासित प्रदेशांना पहिले 7,517 किलोमीटरचा होता आणि त्याच्यामध्ये आता वाढ होऊन ती थेट 11,000 किलोमीटर वरती पोहोचलाय समुद्र किनारा, जो की केरळ राज्याला देखील आहे.
म्हणजे ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे ए, कोचीन असं म्हटलं गेलंय. नेक्स्ट क्वेश्चन, उगवत्या सूर्याचा देश कोणता? ए फिनलँड, बी रोम, सी जयपूर, डी दिलंय जपान. आता इथे जयपूर ऐवजी आपण भारत म्हणायला पाहिजे. ठीक आहे, पर्यायामध्ये पण याचं योग्य उत्तर आपल्याला हे डी आहे. ओके, जपान. आता पृथ्वीचं जे परिवलन असतं, परिवलन कशाचं? पृथ्वीचं, ती त्या ठिकाणी पश्चिमेकडून कुठे फिरते? अशी पूर्वेकडे. म्हणून त्या ठिकाणी पूर्वेकडच्या भागामध्ये असणारा देश जपान. उगवत्या सूर्याचा देश कोण आहे त्या ठिकाणी? जपान. जपान हे उत्तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया. गुलाबी शहर पुढील पैकी कोणती आहे? पिंक सिटी आपण म्हणूयात ना. फेमस एक शहर आहे. ए मुंबई, बी वाराणसी, सी जयपूर, डी दिलंय दिल्ली. याचं योग्य उत्तर आहे जयपूर. हे राजस्थान मधलं महत्वाचं एक शहर आहे, ज्याला आपण पिंक सिटी असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणून आपल्या भारतातील एक महत्वाचं शहर जे आहे ते जयपूर राजस्थानमध्ये पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं. आणि तिथेच राजस्थानमध्ये दुसरं जे शहर आहे जोधपूर, जोधपूरला त्या ठिकाणी ब्ल्यू सिटी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. जोधपूर ब्ल्यू सिटी आणि जे जयपूर आहे ते आहे पिंक सिटी. अशी दोन्ही शहरं राजस्थानमधली लक्षात असू द्यायची. पुढचा क्वेश्चन, गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? गेटवे ऑफ इंडिया, ए दिल्ली, बी मुंबई, सी कोलकाता, डी भुवनेश्वर. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे त्या ठिकाणी बी, जसा की मुंबई. मुंबई हे आपल्याला त्याचं योग्य उत्तर आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर मुंबईमध्ये. जे मुंबई ही भारताची आपली आर्थिक राजधानी देखील आहे. ओके, म्हणून याचं योग्य उत्तर आहे मुंबई. आता ज्या वेळेस ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आले आणि जी क्वीन आल्या, क्वीन म्हणजेच राणी ते तिथल्या ब्रिटिशां सरकार आणि त्यांचे इतर गव्हर्नर असतील की ज्यांचं आगमन झालं होतं त्या वेळात, हे जे ठिकाणी मुंबईमधलं गेटवे ऑफ इंडिया एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील सांगितलं गेलं आहे. बिहारचं दुःखाश्रू कोणत्या नदीस म्हटलं जातं? असा क्वेश्चन आहे बघा. ए गोदावरी, बी कोसी, सी कावेरी, डी यमुना. असे 4 पर्याय आपल्याला दिले. यापैकीचं जे योग्य उत्तर आहे बिहारचं दुःखाश्रू म्हणून बी, कोसी नदी. कोसी नदीचा जो उगम आहे तो त्या ठिकाणी नेपाळमध्ये होतो. तिथून ही कोसी नदी भारतात येते आणि भारतात येऊन कोणाला मिळते? गंगा नदीला, बिहारमध्ये. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये एक उंचीवरनं ती कोसळते, वाहते. त्याच्यामुळे तिला फ्लड जास्त येतं, पूर येतो. आणि बिहारमध्ये जीवित आणि वित्तहानी घडत असते. बऱ्याच वेळा मूळ नॅशनल प्रवाह सोडून ती बाजूला देखील निघते. तर त्याच्यामुळे बिहारचं दुःखाश्रू म्हणून त्या ठिकाणी कोसी नदीला म्हटलं जातं, जी गंगा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, जसं की आपल्याला माहिती आहे की आगामी तलाठी भरतीसाठी आपल्याला आपण विविध विषयांचा अभ्यास करताय आणि इतर परीक्षा देखील मुद्रांक असेल, टीईटी, नगर परिषद असेल, MIDC, DMER असेल व इतर सरळ सेवेच्या बऱ्याच परीक्षा होत असतात. जसं महानगरपालिकेच्या असतील, इतर विभागाच्या संबंधित असतील. ह्याच्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती ज्या माध्यमातून आपण विविध विषयांचे लेक्चर, जी लाईव्ह बॅच आपली असेल, ज्यामध्ये बुद्धिमत्ता ह्या विषयाचं लेक्चर दुपारी 3 ते 4च्या दरम्यान असेल. सामान्य ज्ञान ह्या विषयाचं लेक्चर सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान असेल. मराठी व्याकरण सायंकाळी 7 ते 8 असेल. इंग्रजी व्याकरण रात्री 8 ते 9च्या दरम्यान असेल लेक्चर्स आणि अंकगणिताचं लेक्चर रात्री 9 ते 10. सो ह्या बॅचचा आपल्याला नक्कीच फायदा होईल की ज्याच्यामध्ये एक्सपर्टकडनं आपल्याला अतिसंभाव्य प्रश्न असतील, PYQ असतील, काही थेरी बेस अभ्यास असेल, विविध छोटमोठ्या अशा घटक उपघटकाच्या संकल्पना आपल्याला बऱ्याच वेळा लेक्चर ऐकणं, व्हिडिओज बघणं, नोट्स काढणं ह्या माध्यमातून होत असतं. सो टिक्कर मराठी सरळ सेवा भरतीची पूर्ण टीम आपल्या सोबत आहेत. आपल्याला यश मिळवून देण्यासाठी नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी एक मदत त्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून आपण हे सर्व लेक्चर्स, त्या लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलला व्हिजिट देखील करा. म्हणजे तिथून आपल्याला बरीच माहिती मिळेल. सो आपल्याला हे विविध लेक्चर जे लाईव्ह होणार आहेत त्याचा परीक्षेसाठी आपल्याला खूप सारा फायदाच होईल. पुढचा प्रश्न बघूया.
कांगारूचा देश पुढीलपैकी कोणता आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. ए चीन, बी ब्राझील, सी ऑस्ट्रेलिया आणि डी दिलंय आपल्याला भारत. सो कांगारूंचा देश म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा देखील एक थंड प्रदेश आहे आणि बरेच असे पर्यटन स्थळ त्यात आहेत की ज्याच्यामध्ये जसा कांगारू हा प्राण्याच्या संदर्भात जो की ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो आणि ह्याच ऑस्ट्रेलियामध्ये पर्वतरांगा असेल, तिथलं फॉरेस्ट असेल, किनारपट्टी असेल किंवा जगातली सर्वात मोठी ग्रेट बॅरियर रीफ, आपण इंग्लिशमध्ये कोरल कोरल रीफ्स म्हणतो, मराठीत प्रवाळ भित्तिका. ओके, समुद्रजीवांनी तयार झाली. सो ही जगातली सर्वात मोठी जी प्रवाळ भित्तिका आहे ग्रेट बॅरियर रीफ, ती देखील ऑस्ट्रेलिया मध्येच आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न. दख्खनची राणी कोणत्या शहरास म्हटले जाते? दख्खनची राणी कोणत्या शहराला म्हटलं जातं? ए पुणे, बी हैदराबाद, सी रांची, डी दिलंय रायपूर. याचं योग्य उत्तर आहे पुणे. दख्खनच्या पठारावर वसलेलं एक महत्वाचं हे शहर आहे जे सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. इव्हन बरीचशी पर्यटन स्थळं देखील त्या ठिकाणी पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात, जे की त्या ठिकाणी एक विद्येचं माहेरघर म्हणून देखील ओळखलं जातं. आणि म्हणून दख्खनची राणी असा शब्द विचारलाय तर पुणे हे आपण उत्तर द्यायचे. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हटले जाते असा क्वेश्चन विचारलाय. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हटलं गेलंय? ए भीमा, बी गोदावरी, सी महानदी, डी दिलंय मांडवी. ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी, दक्षिण भारत असेल. दक्षिण भारताची गंगा गोदावरी नदी, तिचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्रात होतो आणि ती भारतात 1465 किलोमीटर वाहते, म्हणजे दक्षिण भारतात जाते. म्हणून दक्षिण भारताची गंगा म्हणून त्या ठिकाणी, जसं आपली मेन नदी तर आहेच गंगा उत्तरेकडची, पण दक्षिणेकडची गंगा म्हणून गोदावरीला ओळखलं जातं, जी देखील महाराष्ट्रातनं 668 किलोमीटर प्रवास. दोन्हीकडचं आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे, गोदावरी उत्तर. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. भारताचं उद्यान पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हटलं गेलं? उद्यान बरं का, गार्डन टाईप मध्ये. ए मुंबई, बी चंदीगड, सी बँगलोर आणि डी सुरत. सो याचं उत्तर आहे बँगलोर, जे फ्लॉवर सिटी म्हणून देखील ओळखलं जातं. बंगलोर हे गार्डन, बंगलोर हे कुठे आहे? कर्नाटक राज्यातलं एक प्रसिद्ध असं एक ठिकाण आहे. ओके, कर्नाटका स्टेट बँगलोर. इस्रोचं हेडक्वार्टर आहे की तिथे. सो अशा बऱ्याचशा विविध आपल्याला महाराष्ट्र, भारत आणि जगातल्या प्रसिद्ध ठिकाणांच्या विषयीची माहिती आपल्याला ही विचारली जात असते. सो म्हणून विद्यार्थी मित्र, आपल्याला आगामी ज्या होणाऱ्या नवीन अशा ज्या काही सरळ सेवेच्या ज्या एक्झाम्स होत आहेत, त्यात तलाठी असेल, MIDCच्या संदर्भात असेल, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, महानगरपालिका असेल, DMER असेल, अशा विविध परीक्षेसाठी आपल्याला एक्सपर्टच्या माध्यमातून आपल्याला जे शिकवलं जाणार आहे, ज्यासाठी आपण टिक्कर मराठी हे ॲप आपण डाउनलोड करायचंय, जेणेकरून ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला विविध विषयांचे लेक्चर्स अवेलेबल आहेत, ज्यामध्ये फ्री लेक्चरसाठी देखील आपण हे क्लिक करू शकतात, ज्याच्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण असेल, अंकगणित बुद्धिमापन असेल, सामान्य ज्ञान असेल आणि इंग्रजी विषयाचं लेक्चर्स असेल, की जिथून आपल्याला बरीच माहिती त्या ठिकाणी ह्या ॲपच्या माध्यमातून मिळेल. त्याचसोबत असेल महत्त्वाचं की टेलिग्राम चॅनल टिक्कर मराठीचं आपण हे देखील जॉईन करायचंय, सरळ सेवा भरतीचं, की ज्याच्याद्वारे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची जी इन्फॉर्मेशन असते, की राज्य सरकारकडनं काही ना काही नोटिफिकेशन येत असतं, मग ते जाहिराती असतील, त्याच्यातला अभ्यासक्रमाविषय असेल, त्याच्यानंतर आपल्याला एज डिस्ट्रीब्युशन किंवा एज वयवारी किती काय कसं आहे, बदल नवीन काही चेंजेस असेल, तर अशी जी अपडेट आहेत तर आपल्याला या टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि या सर्व गोष्टीचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे. असे विविध लेक्चर्स त्या ठिकाणी होत असतात, ज्यात सरळ सेवा भरती 2025 नवीन नवीन जे व्हिडिओज पाहण्यासाठी आपण टिक्कर मराठी सरळ सेवा हे यूट्यूब चॅनल आपण
सबस्क्राईब करा, लाईक देखील करा आणि आपल्या मित्रांना शेअर देखील करा. सो आपण भेटणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्याचबरोबर नवीन अशा काही विविध आगामी भरती ज्या होणार आहेत त्यासाठी लाईव्ह लेक्चर्स बॅच देखील आपल्याकडे अवेलेबल असेल. सो आपण या सर्व गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. तर तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी पूर्ण टीमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.